ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 2 दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू असलेली पावसाची संततधार आता थांबली आहे। नाशिकमध्ये पावसानं सध्या विश्रांती घेतलेली आहे आणि धरण पाणलोट क्षेत्रात देखील आता पाऊस थांबला असल्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे। काल आणि परवा 2 दिवस गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता। काल दिवसभर 7300 क्युसेक एवढ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता आणि त्यामुळे नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। दुतोंड्या मारुतीच्या जवळपास छातीपर्यंत हे पाणी पोचलं होतं। आज मात्र पावसानं विश्रांती घेतल्यानंतर गंगापूर धरणातला हा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे। 7000 वरून हा विसर्ग आता 1853 क्युसेक एवढा कमी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता गोदाघाट परिसरात देखील पूर परिस्थिती जी आहे ती पूर्णपणे गेलेली आहे आणि एकूणच परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी सर्वसामान्य झालेली आहे। नाशिकमध्ये आज आणि उद्या 2 दिवस खरं तर ऑरेंज अलर्ट अद्यापही दिलेला आहे, त्यामुळे प्रशासन सज्ज आहे। राज्यातलं एकमेव मातीचं धरण असल्याकारणाने गंगापूर धरणात पाण्याची पातळी ही स्थिर ठेवावी लागते, ती जास्त होऊ देऊ शकत नाही आणि त्यामुळे जर पाण्याचा जोर आज दुपारी पुन्हा वाढला तर गंगापूर धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे आणि याच अनुषंगाने प्रशासनाच्या वतीनं सगळ्याच यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।